नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत इच्छापूर्तीसाठी स्वामींना एक आवडीचा नवस कसा करावा. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग जाणून घेऊया. माणसाच्या आयुष्यात इच्छा असणे स्वाभाविक आहे. काही इच्छा भौतिक असतात, नोकरी, पैसा, घर, आरोग्य, विवाह, खूप मोठे मोठे स्वप्न. तर काही इच्छा अंतःकरणाशी जोडलेल्या असतात. मानसिक शांती, समाधान, विश्वास, मार्गदर्शन ह्या सर्व इच्छाच्या पूर्तीसाठी जेव्हा माणूस सर्व प्रयत्न करूनही तेव्हा तो थकतो, तेव्हा तो श्रद्धेने स्वामी समर्थांच्या चरणी शरण जातो. अक्कलकोट स्वामी समर्थ हे नाव उच्चारताच भक्तांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. स्वामी म्हणजे केवळ देव नव्हे, तर ते भक्तांचे आई वडील, सखा, मार्गदर्शक आणि रक्षक आहेत. म्हणूनच अनेक भक्त आपल्या मनातील इच्छा स्वामींना सांगून नवस करतात. पण प्रश्न असा आहे की स्वामींना कोणता नवस आवडतो आणि तो नवस कसा करावा जेणेकरून तो स्वामींच्या कृपेस पात्र ठरेल. स्वामी, माझ्या इच्छेपेक्षा तुझी इच्छा मोठी आहे, पण तरीही माझे दुःख तू जाणतोस. स्वामी समर्थ हे अंतर्ज्ञानी आहेत. भक्तांच्या ओठावर येण्याआधीच त्यांच्या मनातील इच्छा ते जाणतात. त्यामुळे स्वामींना नवस सांगताना शब्दापेक्षा भावना महत्त्वाची असते. स्वामींना बाह्य थाटामाटाचा नवस आवडत नाही. त्यांना भक्तांचा अहंकार, त्याग आणि सच्ची शरणागती आवडते. त्यामुळे खालीलप्रमाणे केलेले नवस स्वामींना अत्यंत प्रिय मानला जातो. एक आवडीचा नवस म्हणजे मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवण्याचा नवस. हा नवस कोणत्याही मोठ्या खर्चाचा नाही, कोणत्याही अवघड विधीचा नाही. हा नवस आहे स्वतःमध्ये बदल घडवण्याचा. नवस कसा बोलावा? स्वच्छ मनाने, शांत ठिकाणी, स्वामींच्या फोटोसमोर किंवा मनात त्यांचे स्मरण करून खालीलप्रमाणे नवस बोला. स्वामी समर्थ, तू सर्वज्ञ आहेस. माझ्या मनातील इच्छा तुला सांगायची गरज नाही, पण तरीही माझ्या या संकटातून मला मार्ग दाखव. माझी ही इच्छा पूर्ण झाली किंवा नाही तरी मी तुझ्यावरही श्रद्धा कधीही कमी होऊ देणार नाही. आजपासून तुम्ही ठराविक दिवस आणि कालावधी मी मन, वाणी आणि कृतीने कोणाचाही अपमान करणार नाही, खोटे बोलणार नाही, कोणालाही मदत करेल, कोणाविषयी वाईट विचार मनात ठेवणार नाही. हीच माझी तुला अर्पण केलेली नवस सेवा आहे. हा नवस ऐकायला साधा वाटतो, पण पाळायला फार कठीण आहे. म्हणूनच तो स्वामींचा प्रिय आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण स्वामींची कृपा मिळवण्यासाठी भक्तानेही स्वतःच्या वागण्यात शुद्धता असणे आवश्यक असते. हा नवस माणसाच्या अहंकाराला मऊ करतो, रागावर नियंत्रण ठेवायला शिकवतो, मन शांत करतो, कर्म शुद्ध करतो. जेव्हा भक्त स्वतः बदलतो तेव्हा त्याच्या परिस्थितीतही बदल घडतो आणि हाच बदल इच्छापूर्तीकडे नेणारा असतो. नवसाचा कालावधी कसा आहे? हा नवस तुम्ही 11 दिवस, 21 दिवस, 41 दिवस किंवा इच्छा पूर्ण होईपर्यंत पाळू शकता. कालावधी ठरवताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे पाळता येईल तेवढाच नवस बोला. स्वामींना अर्धवट नवस नको, पण प्रामाणिक प्रयत्न हवा. नवसासोबत करावयाचे साधे नियम: दररोज सकाळी किंवा रात्री श्री स्वामी समर्थ असा 11 वेळा जप करा. शक्य असल्यास गुरुवारी उपवास किंवा सात्विक आहार ठेवा. कोणाच्याही दुःखात शक्य तेवढी मदत करा. स्वामींचे नाव घेऊन दिवसाची सुरुवात करा. ही कृती म्हणजे स्वामींना दिलेली खरी दक्षिणा आहे. इच्छा पूर्ण झाली तर काय करावे? इच्छा पूर्ण झाली की अचानक लोक मोठे नवस फेडायला जातात, पण स्वामींना ह्यापेक्षा जास्त आवडते गरजू व्यक्तीला अन्नदान, एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्याने, रुग्ण, वृद्ध किंवा निराधार व्यक्तीस मदत, किंवा पुन्हा एकदा श्रद्धेने, स्वामी तुझी कृपा माझ्यावर आहे असे मनापासून म्हणणे. हीच खरी नवसपूर्ती आहे. इच्छा पूर्ण झाली नाही तर हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. स्वामी कधीच भक्तांचे वाईट करत नाहीत. इच्छा पूर्ण झाली नाही याचा अर्थ ती इच्छा तुमच्यासाठी योग्य नाही, किंवा योग्य वेळ अजून आलेली नाही, किंवा त्याऐवजी काहीतरी अधिक चांगले मिळणार आहे. अशा वेळी नवस तोडू नका, श्रद्धा कमी करू नका, कारण स्वामी तुम्हाला नाही तुमच्या अहंकाराला थांबवतात. अनुभवावर आधारित श्रद्धा असं म्हणतात. स्वामीवर विश्वास ठेवा, कारण ते तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त देतात. अनेक भक्त सांगतात की त्यांनी कोणताही मोठा नवस केला नाही, फक्त मनापासून शरण गेले आणि आयुष्य बदलले.
इच्छापूर्तीसाठी स्वामींना केलेला आवडीचा नवस म्हणजे स्वतःला शुद्ध करण्याचा संकल्प. स्वामींना देव्हाऱ्यातील फुलापेक्षा भक्तांच्या मनातील श्रद्धा प्रिय आहे. ते तुमच्या शब्दाकडे नाही, तुमच्या भावनेकडे पाहतात. जर तुमची इच्छा खरी असेल, तुमची श्रद्धा प्रामाणिक असेल आणि तुमचा नवस अहंकारमुक्त असेल, तर स्वामी समर्थ कधीच पाठ फिरवत नाहीत. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.